भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स। नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स। नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स। सुखो बुद्धानुपादो सुखादम्मदेशना। सुखासङ्गस्य सामग्री सम्मगाणं तपो सुखो। सुखद आहे बुद्धाचा जन्म, सुखकर आहे सधम्माचे श्रवण करणे, सुखकर आहे संघाची एकता, सुखकर आहे सर्वांनी एकत्र येऊन केलेले कार्य। भारतीय बौद्ध महासभा शाखा माणगाव शहर या शहर शाखेचे अध्यक्ष माननीय विजय जाधवजी व त्यांचे सर्व पदाधिकारी आणि उपस्थित बंधू भगिनींनो, भारतीय बौद्ध महासभा शहर शाखा माणगाव जिल्हा रायगड यांच्या माध्यमातून आयोजित केलेल्या आजच्या वर्षावास मालिकेचे पुष्प दुसरे गुंफताना आपणा सर्वांना माझ्याकडून सविनय वंदन। आजचा विषय आहे अयोध्या नव्हे साकेत बुद्धभूमी। साकेत बुद्धभूमी आहे ती कशी हे आपण जाणून घेणार आहोत। खरं तर या विषयाची पार्श्वभूमी आपण समजून घेणं अत्यंत गरजेचं आहे। त्याचं कारण ही पार्श्वभूमी इतिहास समजावून घेतल्याशिवाय पुढील आकलन आपल्याला होत नाही, आणि म्हणून काही मुद्दे मी आपणासमोर मांडतो। 1949 मध्ये तत्कालीन प्रधानमंत्री यांच्या मार्फत बाबरी मस्जिद मध्ये रामाची मूर्ती स्थापन केली। त्यानंतर 1984 मध्ये या गर्भगृहात मंदिरात ठेवलेल्या रामाच्या मंदिराचा दरवाजा खुला करण्यात आला। दरम्यान भरपूर काही घडलं, पण या ठळक घटनांची पार्श्वभूमी मी आपणाला सांगतो। 1990 मध्ये तत्कालीन प्रधानमंत्री व्ही.पी. सिंग यांच्या माध्यमातून मंडल आयोगाचे जे शिफारसी आहेत त्या लागू करण्यात आल्या। या मंडल आयोगामध्ये आरक्षणाचा जो मुद्दा होता ओबीसीना आरक्षण मिळावं यासाठीचा मंडल आयोग आहे, आणि या मंडल आयोगाच्या आरक्षणाच्या मुद्द्याला बगल देण्यासाठी तत्कालीन नेत्यांनी लालकृष्ण अडवाणी यांनी रथयात्रा काढली, आणि या रथयात्रेच्या माध्यमातून रामाचं उदात्तीकरण सर्वात जास्त करण्यात आलं, आणि बहुजन समाजामध्ये जागृती निर्माण करून
राम यांचं मंदिर अयोध्येमध्ये व्हावं यासाठीची रणनीती आखण्यात आली आणि याला मुद्द्याला बगल देण्यासाठी त्यांनी रथयात्रेचं आयोजन केलं आणि त्यामधून निर्माण झालेला उन्माद, या उन्मादाची परिणिती म्हणजे 1992ला 6 डिसेंबरला बाबरी मस्जिद जी आहे त्या बाबरी मस्जिदीच्या घुमटाची तोडमोड झाली, घुमट जमीनदोस्त करण्यात आला, म्हणजेच बाबरी मस्जिद पाडण्यात आली. खरं तर 1992ला या सगळ्या घटना घडत असताना हा वाद नेमका काय आहे तो आपण पाहणं गरजेचं आहे. तर मस्जिद ट्रस्ट आणि विश्व हिंदू परिषद आणि इतर RSS या प्रणित संघटना आहे, बजरंग दल, या सगळ्यांचा हा जमिनीचा वाद होता आणि हा जमिनीचा वाद अलाहाबाद हायकोर्टामध्ये होता. अलाहाबाद हायकोर्टाच्या 3 जजेनी वेगवेगळा निर्णय दिला आणि त्याच्यावर सुप्रीम कोर्टामध्ये अपील करण्यात आली आणि ह्या अपिलाचा म्हणजे पेंडिंग असलेला हा जो निर्णय आहे तो अचानक 2019 मध्ये 3 जजेनी जो आधी निर्णय दिला होता त्याचा निर्णय म्हणजे जो सर्वोच्च न्यायालयामध्ये पेंडिंग होता, हा पेंडिंग निर्णय 2019 मध्ये 5 न्यायाधीशामार्फत हा निकाल देण्यात आला. निकालामध्ये खरं तर पुराव्याची आवश्यकता असते, पुरावा पाहून निकाल द्यायला पाहिजे असतो, पण पुरावा न पाहता त्यांनी या जमिनीच्या वादामध्ये श्रद्धा आणि आस्था या मुद्द्यावरती निकाल दिला. वाद होता जमिनीचा, जमीन कोणाची आहे याचे पुरावे न पाहता आस्था आणि श्रद्धा यावर आधारित हा निर्णय दिला. हा पक्षपाती निर्णय आहे आणि त्यामध्ये त्यांनी मुस्लिम समाजाला 5 एकर जमीन दिली आणि बाकीच्या जमिनीवरती RSS प्रणित मंदिर ट्रस्ट जो आहे या मंदिर ट्रस्टला ही जमीन हस्तांतरित केली आणि संसदेमध्ये मंदिर ट्रस्ट निर्माण करण्याची घोषणा करण्यात आली. म्हणजे संसदेमध्ये एखाद्या धर्माच्या बद्दलचा ठराव करणं हे संविधानाच्या विरोधात आहे, तरीसुद्धा या संसदेमध्ये मंदिर ट्रस्टचा निर्णय घेण्यात आला. या ट्रस्टवरती एकूण 9 ब्राह्मण पंडित हे ट्रस्टी आहेत. एकही SC ST OBCचा प्रतिनिधी या ट्रस्टमध्ये नाही. RSSच्या बाजूने हा न्यायनिवाडा दिला असल्यामुळे तत्कालीन मुख्य न्यायमूर्ती रंजन गोगोई यांना राज्यसभेचं खासदारकी पद या बदल्यात मिळालेलं आहे. म्हणजेच इथे कुठेतरी पाणी मुरतं, ही पार्श्वभूमी आपण लक्षात घेतली पाहिजे. दरम्यान काय झालं की 30 जानेवारीला भारतामध्ये करोनाचं आगमन झालं. नव्हे, तो करोना आणला गेला. आता हा जो करोना आहे ही महामारी आहे आणि ही महामारी जागतिक स्तरावर आज अत्यंत वेगाने पसरत आहे. ही वस्तुस्थिती आपण नाकारून चालणार नाही. 24 मार्च 2020 मध्ये संपूर्ण भारतामध्ये टाळेबंदी म्हणजेच लॉकडाऊन करण्यात आला आणि 25 मार्च 2020 मध्ये उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री अजय बिस्ट या अजय बिस्टनी 50 नव्हे तर 500 ब्राह्मण पंडितांना घेऊन पूजा अर्चा सर्व नियम धाब्यावर बसून पुरातत्व खात्याच्या किंबहुना अन्य खात्याच्या कोणत्याही नियमाचं पालन न करता त्याचं सरासर उल्लंघन करून राम जन्मभूमी येथे विधिवत
पूजा अर्चा केली आणि तेथून जी राम मंदिराची मूर्ती गर्भगृहात ठेवलेली होती तिचं तात्पुरतं स्थानांतर करण्यात आलं. 21 मे 2020 राष्ट्रीय आपत्ती असताना सुद्धा 21 मे 2020 मध्ये JCB लावून पुरातत्व खात्याच्या कोणत्याही अधिकाऱ्याला किंवा कोणालाही कल्पना न देता या जन्मभूमीमध्ये तथाकथित राम जन्मभूमीच्या त्या बाबरी मशिदीच्या अवशेषाला JCB लावून तिथल्या जमिनीचं सपाटीकरणचं काम सुरू करण्यात आलं. हे सपाटीकरणाचं काम सुरू असताना त्या ठिकाणी काही शिवलिंग सापडले, काही हिंदू अवशेष सापडले. अशा पद्धतीचा खोटा आणि खोडसाळ प्रचार माध्यमातून, ज्याला गोदी मीडिया म्हणतो, या माध्यमातून सुरू झालं. खरं तर इथं कमलपुष्प, पद्मचिन्ह, बुद्धांची प्रतीकं मिळालेली आहेत. यामध्ये स्तूप मिळालेले आहेत. म्हणजे स्तूप, कमलपुष्प किंवा बुद्धांचे पदचिन्ह, जे पदचिन्ह, स्वस्तिक, ही सगळी बुद्धाची प्रतीकं आहेत. इसवी सन पूर्व 334च्या आधी म्हणजे सम्राट अशोकाच्या कालखंडामध्ये तथागत बुद्धांना प्रतीकाद्वारे दाखवण्यात येत असे. म्हणजे मौर्य कला जी विकसित झालेली आहे, या मौर्य कलेमध्ये जी काही प्रतीकं आहेत, उदाहरणार्थ कमळ, हे कमळ बुद्धाच्या जन्माचं प्रतीक आहे. स्तूप हे तथागत भगवान गौतम बुद्धाच्या महानिब्बाणाचं प्रतीक आहे. घोडा हे महाभिनेकम म्हणजेच पवज्जेचं प्रतीक आहे. हत्ती म्हणजे पटिगहन, म्हणजे तथागत भगवान गौतम बुद्धाच्या मातोश्रींना पडलेलं स्वप्न, त्याचं प्रतीक आहे. म्हणजे अशी काही प्रतीकं म्हणजे चिन्ह ही या जन्मभूमीच्या म्हणजे तथाकथित राम जन्मभूमीच्या सपाटीकरणाच्या या भागामध्ये म्हणजे बाबरी मशिदीच्या ठिकाणी हे सगळे अवशेष सापडलेले आहेत. जो स्तूप आहे, स्तूपाचा आकार आहे, त्याला यांनी पिंड असं सांगितलेलं आहे किंवा शिवलिंग असं सांगितलेलं आहे. आणि असा हा खोडसाळ प्रचार जो आहे तो माध्यमाद्वारे सगळीकडं सर्वदूर चालू आहे. माध्यमं त्यांचीच असल्यामुळे सगळ्यांनी या लॉकडाऊनच्या टाळेबंदीच्या कालखंडामध्ये जे काही घडतं त्याला फाटा देऊन विकृत असा प्रचार चालवलेला आहे. दरम्यान या राम मंदिर ट्रस्टचा जो सचिव आहे चंपत राय यांनी हिंदू आणि मुस्लिम यांच्यामध्ये वाद कसा निर्माण होईल अशा पद्धतीची वक्तव्य चालू केलेली आहे. याचा अर्थ असा की लक्ष दुसरीकडे विचलित करण्याचा आहे. आता या ठिकाणी ही जी अवशेष मिळालेली आहेत ही सगळी बुद्ध प्रतीकं आहेत, बुद्ध अवशेष आहेत आणि ही बुद्ध भूमीच आहे हे स्पष्ट होते. कारण शेजारी हनुमानगडी, कुबेरगडी इत्यादी मातीच्या टेकड्या अस्तित्वात आहेत. आता हे कुबेरगडी, हनुमानगडी हे नेमकं काय आहे तर तत्कालीन वेळी म्हणजे सम्राट अशोकाच्या मौर्य कालखंडामध्ये विटांपासून बनवलेले हे स्तूप आहेत. आणि हे जे स्तूप आहेत हे स्तूप कोणाचे बांधत असत तर स्तूप हे अर्हत भिक्खू, मोठे राजे, चक्रवर्ती राजे आणि पचक बुद्ध किंवा थोर व्यक्तींच्या स्मरणार्थ हे जे स्तूप आहेत असे स्तूप बांधले जातात. मग या ठिकाणी हे स्तूप आले कसे त्याचा पुरावा जो आहे तो आपल्या पाली साहित्यामध्ये आढळतो. पण नुसतं पाली साहित्यात आढळून चालत नाही तर हे जे पुरावे आहेत हे तुमच्या बुद्धीला पटणारे किंबहुना त्याचे पुरावे कुठेतरी जोडलेले आहे, त्याची जी साखळी आहे ती साखळी पाहणं फार गरजेचं आहे. आता पुरावा काय आहे याला तर पाली साहित्यामध्ये कोसल राजातील
कोसल देशातील किंवा कोसल राज्यातील साकेत हे एक मोठे व्यापारी पेठा असलेलं शहर होते आणि कोसल नरेश पसेनजीत सुप्रसिद्ध राजा पसंतजीत यांच्या आमंत्रणावरून विशाखाचा पिता धनंजय हा मगधातून साकेत येथे राहायला आला होता. साकेत हे श्रावस्तीपासून 7 योजने दूर अंतरावर होते. तथागतांनी साकेत मध्ये अनेक वेळा येऊन इथे धम्म प्रवचन दिलेलं आहे आणि त्याचबरोबर मुक्कामही केलेला आहे. श्रावस्तीचा नगरश्रेष्ठी म्हणजे अनाथपिंडक. अनाथपिंडक यांची कन्या चूल सुभद्दा. ही चूल सुभद्दा हिचा विवाह साकेत नगरश्रेष्ठीच्या मुलाशी झाला होता आणि तो निघंट जैनांचा उपासक होता. त्याला पूर्णपणे निष्ठावंत बौद्ध उपासक करण्यात त्याची सून सुभद्दा ही कारणीभूत होती. म्हणजे या नगरश्रेष्ठीने येथे कालाकाराम नावाचं विहार बांधलं होतं आणि जवळच अंजनवन नावाचं एक नामवंत असं वन होतं आणि या वनामध्ये तथागत भगवान गौतम बुद्धांनी अनेक वेळा मुक्काम केलेला आहे. आता हे कसं काय आपण सांगतो तर त्याचं कारणच असं आहे की चीनी प्रवासी जो यांग शांग हा नालंदा विद्यापीठाचा विद्यार्थी, या शुयांग शांग नंतर फाईयान हा दुसरा प्रवासी भारतामध्ये आला आणि ह्या दोघांनीही डेली डायरी म्हणजे भारतात आल्यापासून कुठून कुठपर्यंत गेलो याची जी नोंद आहे, ज्याला आपण डेली डायरी म्हणतो, या डायरीमध्ये इत्थंभूत नोंदी केलेल्या आहेत. आणि या नोंदीचा बरहुकूम या देशातला पहिला आर्कोलॉजिस्ट की ज्याने आर्कोलॉजिस्ट ऑफ इंडिया या संस्थेची स्थापना झाल्यानंतर त्याचा प्रथम डायरेक्टर राहिलेला, किंबहुना भारतातील बौद्ध अवशेषाची, बौद्ध स्थळांची आणि बुद्धिस्ट जेवढे म्हणून ठिकाणं सापडलेली आहेत त्या सगळ्यांचा जो महत्त्वाचा दुवा, किंबहुना बुद्ध या भारतामध्ये निर्माण झाले त्याचा इतिहास शोधण्याचं श्रेय जवळपास अनेक इंग्रजांना जातं. त्यापैकी मेजर जनरल कनिंघम यांना जास्त जातं. त्याचं कारण हेच बुद्ध आहेत आणि हेच सम्राट अशोक आहे हे प्रूव्ह करण्यामध्ये कनिंघमचा वाटा सर्वात जास्त आहे. आणि ह्या कनिंघमनी यांगशांग आणि फाईयान यांच्या पावलावर पाऊल ठेवून या सगळ्या बुद्धभूमीचा शोध घेतलेला आहे. जवळपास 27 ते 28 वर्ष या सर अलेक्झांडर कनिंघम यांनी भारतामध्ये बुद्ध अवशेषांचा, साहित्याचा, शिल्पांचा, कलेचा शोध घेतलेला आहे आणि म्हणून त्यांनी आपल्या पुस्तकामध्ये याची माहिती लिहून आसियाटिक इंडिया या ठिकाणी या पुस्तकाचं म्हणजे लंडनमध्ये सुद्धा त्यांनी प्रकाशित करून हे पुस्तक सर्वदूर दिलेलं आहे. म्हणजे बाहेरून आलेल्या इंग्रजांनी भारतीय भूमीमध्ये दडलेला बुद्ध शोधण्याचं काम केलं आणि त्यांनी ठामपणे सांगितलं की साकेत नगरी हीच बुद्धभूमी आहे आणि म्हणून आत्ता जे अवशेष सापडलेले आहेत त्याला सबळ पुरावा म्हणजे लिखित स्वरूपामध्ये कनिंघमचा आहे आणि आता जमिनीत सापडलेले पुरावे हेही आपल्या समोर आहे आणि म्हणून आपण म्हणू शकतो की साकेत ही बुद्धभूमीच आहे. आता आपण शाब्दिक रचनेकडे किंवा भाषाशास्त्राच्या स्वरूपात जर बघितलं, अयोध्या म्हणजे काय, जो युद्ध न करता किंवा युद्ध न करणारा या पद्धतीने आपण म्हणू शकतो. मग युद्ध न करणारा कोण आहे
तथागत बुद्धच आहे. म्हणजे ही अयोध्या ही तथागत बुद्धाचीच भूमी आहे, परंतु ती ओळखत होती साकेत नगरी या नावाने. मग अयोध्या कोणी म्हटलं? अयोध्येचं कारण काय? अयोध्या ही रामाची जन्मभूमी आहे असं मानलेलं आहे. आता हा राम कोण? तर राम हे एक काल्पनिक पात्र आहे आणि वाल्मिकी रामायणातील हिरो जो आहे, वाल्मिकी रामायणातील हिरो जो आहे, तो हिरो म्हणजे रामाचं पात्र साकारणारा पुष्यमित्र शुंग हा आहे. कारण पुष्यमित्र शुंगाने बृहद्रथाची हत्या केल्यानंतर मगधाहून साकेतमध्ये आपली राजधानी प्रस्थापित केली आणि साकेतचं नाव बदलून अयोध्या ठेवलं. अयोध्या म्हणजे युद्ध न करता बळकावलेली भूमी म्हणजे अयोध्या. आणि या अयोध्येमध्ये त्यांनी आपलं प्रस्थान उभं केलं आणि आपल्या दरबारी जो राजकवी होता ज्याचं नाव वाल्मिकी, या वाल्मिकीनं पुष्यमित्र शुंगाला डोळ्यासमोर ठेवून रामायण हे महाकाव्य लिहिलं. आणि हे रामायण महाकाव्य बुद्धाच्या नंतर आहे, बुद्धोत्तर आहे. आणि म्हणून असं काय म्हणतो आपण बुद्धोत्तर आहे? तर त्याचं कारण वाल्मिकी रामायणामध्ये तथागत बुद्धांच्या बद्दल असभ्य भाषेत टीका टिप्पणी केलेली आहे. तसे श्लोक आहेत. म्हणजेच आपल्याला हे लक्षात येईल की साकेत ही बुद्धभूमी आहे. इथं सापडणारे अवशेष जे आहेत ते बुद्धाचे आहेत. मग आपण या आंदोलनामध्ये साकेतमधली जी रामाची तथाकथित जन्मभूमी आहे तिथे बुद्धभूमी प्रस्थापित होण्यासाठी आपल्याला एकत्रित आलं पाहिजे. जे आंदोलन उभे करत असतील त्याला तन मन धनाने आपल्याला साथ देणं गरजेचं आहे. तथागत भगवान गौतम बुद्धाचे 84,000 स्तूप लेण्या या इथल्या कर्मठ लोकांनी हस्तगत केलेल्या आहेत आणि त्याला विद्रुपीकरण केलेलं आहे. ज्या ज्या ठिकाणी विद्रुपीकरण केलेलं आहे त्याच्यामध्ये प्रमुख ठिकाणं आहेत ती आपल्याला माहीत आहेत. तिरुपती बालाजी, जगन्नाथचं पुरीचं मंदिर, त्याचबरोबर पंढरपूरचं विठ्ठल मंदिर, लेण्याद्रीचा गणपती, किंबहुना कारल्याची जी लेणी आहेत या ठिकाणी, कोल्हापूरमध्ये ह्या अशा अनेक ठिकाणी या लोकांनी अतिक्रमण केलेलं आहे. तसंच अतिक्रमण या साकेतच्या जन्मभूमीवर, त्या साकेतच्या भूमीवरती केलेलं आहे. आणि ही साकेतची तथाकथित जन्मभूमी जी आहे रामाची, ती आपल्याला बदलून तिथे बुद्धविहार उभं करणं गरजेचं आहे. या सगळ्यासाठी आपण सगळ्यांनी तयार राहिलं पाहिजे. जो जो संघर्ष करेल, जो जो या साकेतच्या आंदोलनासाठी तयार होईल, या सगळ्यांना आपल्याला साथ सहयोग करायचा आहे. नुकतंच मुंबईमधील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या घरावरती, राजगृहावरती नव्हे तर आमच्या हृदयावरती ज्यांनी घाव केलेला आहे त्याचा मी तीव्र शब्दामध्ये
निषेध व्यक्त करतो. आणि आजचा हा माझा जो विषय आहे, साकेत भूमी जी आहे ती अयोध्या नव्हे, साकेत बुद्धभूमी, या विषयाचं माझं जर छोटंसं भाषण आपण ऐकून घेतलं त्याबद्दल धन्यवाद. जय भीम.